तर मुंबई आणि ठाण्यानंतर आता आपण नवी मुंबईमध्ये आज नेमकं काय चित्र होतं याकडे वळूया। नवी मुंबईमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत तब्बल 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नवी मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। नवी मुंबईमध्ये असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा पाणी भरलं। त्यामुळे इथं खरेदी विक्रीसाठी व्यवहारांसाठी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले। पावसाचा जोर लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेनं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। उद्या सुद्धा नवी मुंबई महापालिका परिसरातील सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर नवी मुंबईमध्ये नेमकं आज काय चित्र होतं आणि या क्षणीचे नेमके अपडेट्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। थेट जाऊया विनायक। हो, आपण नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर सकाळपासून हा तो मुसळधार पाऊस सुरू होता। याच्यामध्ये सर्वात जास्त जर पाऊस आपण पाहिला तर वाशी आणि नेरूळ या भागामध्ये हा पाऊस पडलेला होता। याच्यामध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत आहे ते हे पाणी साचलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी जे शेतमाल होतं त्याला ने-आण करण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। जर आपण दुसरीकडे पाहिलं तर याच्यामध्ये शहरामध्ये 4 ठिकाणी आहे ते झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या होत्या, मात्र याच्यामध्ये कोणालाही गंभीर दुखापती झालेली नाहीये। या मुसळधार पावसामुळे दुपारी 2 वाजता आहे ते शाळांना सुट्टी देण्यात आली होती। तर आजचा पाऊस पाहता उद्या ही परिस्थिती या ठिकाणी मुसळधार पावसाची आहे। त्यामुळे उद्या सुद्धा नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या आणि खाजगी शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। निश्चितपणे उद्या काय नेमकं होतं यावर आपलं लक्ष असेल। धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर